अहो तर किती वेळचे सांगू राहिली तुम्हाला हां सरकारी शाळेत चांगलं नाही शिकवत म्हणून. तिकडं मास्तर लोक झोपा घेतात ना, इकडं ट्युशनचे 5,000 रुपये. भेटले का हो कामाचे पैसे? हिच्या टीचरचा फोन आला होता. 3,000 रुपये भरून तुम्ही ॲडमिशन करून घ्या म्हणे. मग ॲडमिशन फुल झाल्यावर मग काही नाव पडत नाही म्हणे, मग तिचं नाव नाही घेणार म्हणे. का हो जेमतेम शाळा लागायची आहे आणि ते मॅडम पैसे मी मागून राहिली काय? अहो तर मग ते प्रायव्हेट शाळा आहे ना. अहो तर तिले मग जिल्हा परिषद शाळेतच राहू दे ना. नाही बाप्पा, मी या वर्षीपासून ना माझ्या पोरीला मी प्रायव्हेट शाळेतच टाकतो. जाऊ दे, तुझे आपल्या बैले प्रायव्हेट शाळेत टाकायचं आहे ना. मग त्या भावाले पैसे मापाशी पैसे नाही म्हटलं. जाय चहा शिजला असेल तर चहा आण माझ्यासाठी. म्हणजे तुमच्यापाशी खर्रा खाले, दारू प्याले आणि हाटेला चांगलं चांगलं खाले पैसे आहे, आणि पोरीले शाळेत प्रायव्हेट शाळेत टाकतो म्हणलं तर त्याच्यासाठी पैसे नाही आहे म्हणता. अहो तर तिला जिल्हा परिषद शाळेतच शिकू दे ना. तुझे कोणतं घोडवडलं आहे? मले तिले ह्या वर्षीपासून प्रायव्हेट शाळेत टाकायचं आहे म्हणजे टाकायचं आहे. एवढ्या वेळची मी सांगून राहिली तुम्हाला तर समजून नाही राहिलं काय? मॅट आहे काय? मी मॅट आहे काय? हां समजत नाही काय मराठीत? इंग्लिशमध्ये सांगू सांगू का इंग्लिशमध्ये? अहो तर मी बी शिकलो ना जिल्हा परिषद शाळेत. चांगले चांगले मास्टर झाले न त्याच्यात. मी इंजिनियर झालो. हा आणि तू म्हणतं काय शिकवते शाळेत? तू शिकले काय कधी? दिमाग खराब करतं. अहो तुम्ही शिकले असन त्या शाळेत. हां मास्तर लोक 70-70, 80-80 हजार रुपये पगार घेऊन राहिले आणि शिकवते काय? काहीच नाही शिकवत तिथं. चहा आहे का काव या कडू? चहापत्ती ओतली काय डबा? महाग आहे ना चहा. काय नाही शिकले म्हणतं? चांगलं चांगले मास्तर शिकले म्हटलं त्या जिल्हा परिषद शाळेत. तू म्हणतं काही शिकवत नाही. तुला समजते का मला समजते? द्या थोवाला कप इकडे. चहा प्यायची राहिली मी किती वेळची. माझ्या चहा थंडा झाला. अजिबात माणूस आहे बापा या. हां